सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। शेतकऱ्यांवर कोणी गोळीबार केला असा सवाल करत पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटावर टीका केली। तर शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या वेळी अजित पवार पालकमंत्री होते असं म्हणत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले। एकूणच राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आता पुण्यातले हे दोन्ही उमेदवार आमने सामने आलेले पाहायला मिळतात। पुण्यातल्या आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ। त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता, देशात होता, केंद्रात होता, त्यावेळेची परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही, इथं झाला नाही, जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण। आणि मला असं वाटतं की त्यावेळची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलं तर खूप निघेल। आम्ही व्यक्तिगत बोलत नाही, आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही। ह्या जगामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम संविधानाने केलं आहे। आज संविधान धोक्यात आहे, त्यामुळे जनता रस्त्यावर आहे। जनता यांना बरोबर ज्यांचं उत्तर त्यांना देतील, पण लोकशाहीचा आधार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। ज्या वेळेला देश धोक्यात येईल त्यावेळेला संविधानच या देशाला वाचू शकतं, असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे। अजितदादा त्यांच्याबरोबर आहे, ज्या अजितदादा त्यांनी गोळीबाराची शेतकऱ्यांची टीका केली, ह्या प्रश्न अजितदादांना त्यांनी विचारला पाहिजे, कारण अजितदादा त्यावेळेला पालकमंत्री होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना गोळीबार केला। हा प्रश्न त्यांनी अजितदादाला विचारला।